नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललेलो आहे रिदान मोटर्सला, बरोबर ना? रिदान मोटर्स चिंचवडला. तर चिंचवडला आम्ही जाणार आहे कारण हे जे आमचे नवीन मित्र आहे, तुम्ही यांना पहिल्यांदाच बघत असाल, सुनीलजी. तर त्यांना एक नवीन गाडी घ्यायची आहे. कारण असं आहे, त्यांच्याकडे पहिली कुठली होती तुमच्याकडे? हायसनची अकिला होती, अकिला प्रो. ते आमच्यापेक्षा जुने रायडर आहेत. आता भाऊकडे हार्ली डेव्हिडसन आहे, माझ्याकडे स्पीड आहे. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं, जेव्हा आम्ही गाडी घेतली त्याच्या महिनाभर अगोदर त्यांनी त्यांची गाडी विकली. आणि या ब्लॉगमध्ये मला आणखी एक मोठी अनाऊन्समेंट करायची आहे, जी मी पहिले पण नाही सांगितलेलं. सो आम्ही तिघे जात आहोत लद्दाखला. क्या बात कर रहे हैं? आणि लद्दाखचा जो प्लॅन आहे तो असा आहे की आम्ही इकडून स्टार्ट करणार आहे पुण्यावरून, आणि इथून पुणे टू चंदीगडला, चंदीगड टू कुलू, मनाली, सरचू पास, लेह, असा मोठा प्रवास आहे. सो यासाठी आम्ही आमच्या गाड्या पण रेडी करतोय. मागचे जर तुम्ही ब्लॉग बघितले असेल, आम्ही खूप सारी खरेदी पण केलेली आहे. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे, याच्यामध्ये काय काय गोष्टी आम्ही खरेदी केलेल्या आहेत ह्या रोड ट्रिपसाठी. पण सध्या जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आत्ता आम्ही चाललो आहे रिदान मोटर्सला गाडी बघण्यासाठी. सो 2 गाड्या आम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. कुठल्या गाड्या शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत सांगा? रॉयल एनफील्ड गोरिला गोरिला 450 एक आहे, 350 मेटिऑर 350. सो गोरिला आणि मेटिऑर 2 गाड्या आम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या आहेत. आता जाणार आहोत आम्ही, टेस्ट ड्राईव्ह घेणार आहोत. टेस्ट ड्राईव्ह केल्यानंतर जी गाडी आवडेल ती गाडी तिथेच बुक करायचा प्लॅन आहे, बरोबर ना? हो, बरोबर आहे. सो बुक करायची आहे. आणि प्लॅन असा आहे की या 2 ते 3 दिवस फार तर आम्ही ती गाडी घरी घेणार आहे, जेणेकरून आम्हाला इकडनं ती गाडी पुणे टू चंदीगड आणि चंदीगड टू लद्दाखला घेऊन जायचा प्लॅन आहे. तिची फर्स्ट सर्व्हिसिंग 2-3 दिवसातच घेतल्यानंतर करायचा प्रयत्न करू. एक राईड ती गाडी घेतल्यानंतर त्या गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग आम्ही जायच्या आधी म्हणजे 22 तारखेच्या आत झाली पाहिजे, याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ. एक छोटीशी राईड करू आम्ही, भीमाशंकर वगैरे, त्याचे पण अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू. पहिल्या गाडी सर्व्हिसिंग किती किलोमीटरला आहे त्याची? 1000 किलोमीटर. 1000. सो 1000 किलोमीटर. सो गाडी घेतल्यानंतर 22 तारखेला आम्ही इकडे निघणार आहे. त्याच्या अगोदर गाडीची 1000 किलोमीटर रनिंग होऊन त्या गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग करून लद्दाखला जायचा प्लॅन आहे. तर बघूया, हा जर प्लॅन एक्झिक्यूट झाला, आज जर गाडी पसंत पडली, गाडी बुक केली, तर त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. कुठल्या गोष्टी घ्यायच्यात पप्पू शेठ? आपल्याला शूज घ्यायचे आहेत, जॅकेट्स घ्यायचे आहेत, एल्बोचं नीचे किट, सगळं म्हणजे बायकर्स घ्यायचे, सगळे रायडिंग गिअर्स घ्यायचे ते. हो, फ्रॉम टॉप टू बॉटम. सो नवरदेव रेडी करायचं आणखी एक. तो हेल्मेट पासून रायडिंग जॅकेट वाजतो, रायडिंग गिअर, जेवढ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. आता माझं तर ऑलमोस्ट एक कपाड भरलेलं आहे या गोष्टींनी. एक्झॅक्ट सेम गोष्टी आम्ही यांच्यासाठी पण घेणार आहे. फक्त आज गाडी आवडली पाहिजे. आज आता असं झालंय घरी की एक वॉर्डरोब फक्त रायडिंग साठी सेपरेट. कारण रायडिंग गिअर इतकं जास्त झालेलं आहे. मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल की काय काय रायडिंग गिअर्स घेतले, कुठल्या गोष्टी घेतलेल्या आहेत. म्हणजे लिटरली आम्ही जे पुणे स्कूटर्स आहेत तिथे आमचे 3 ते 4 चक्रा झालेल्या आहेत. आणि मल्टिपल गोष्टी प्रत्येक वेळेला गेलो काहीतरी नवीन सापडत आहे, आणि ते आम्ही घेतोय की बाबा लद्दाखला जायचंय, कुठली गोष्ट कमी पडायला नको. सो ऑलमोस्ट एक कपाड भरलेलं आहे. एक डिटेल लिस्ट मी शेअर करणार आहे, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ नक्की राहील, तो नक्की बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. खूप सारे कंटेंट या चॅनलवरती येणार आहे. पूर्ण लद्दाख ट्रिप याच्यावरती आम्ही शेअर करणार आहे. नक्कीच. येस, तुम्हाला काय बोलायचं बोला. चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा. त्याचा फायदा असा होईल की आता ह्या पूर्ण आमच्या ट्रिपचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने ट्रिपचं प्लॅनिंग आहे वगैरे, सगळं जायचं रूट आहे आमचा, हॉटेल्स राहण्याचे, ते सगळं म्हणजे नवीन कोण रायडर्स असतील जाणारे त्यांना नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं बरं होईल त्यांना. करेक्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. आणि जे पण तुमचे डाऊट्स असतील, क्वेरी असतील, क्वेश्चन्स असतील, या व्हिडिओवरती कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. थँक्यू.
गुरुलाची रायडिंग पोझिशन खरंच भारी आहे पण. सो रायडिंग पोझिशन, सिटिंग पोझिशन, हँडल बार एकदम जवळ आहेत. क्लच फक्त थोडासा हार्ड आहे. हाईट स्पीड 400पेक्षा कमी आहे, पण ही गाडी टेस्ट ड्राईव्हला अवेलेबल नाही आहे. आणि ह्याच युज्युअल म्हणजे ज्यावेळेस मी फेब्रुवारीमध्ये स्पीड 400 घेतली त्यावेळेससुद्धा आलो होतो. त्याही वेळेस त्यांच्याकडे गुरुला टेस्ट ड्राईव्हसाठी अवेलेबल नव्हती. आत्ताही ती गाडी टेस्ट ड्राईव्हला अवेलेबल नाही आहे. सो जर टेस्ट ड्राईव्हच अवेलेबल नसेल तर गाडी घ्यायची कशी हा प्रश्न आहे. सो बघू आता कुठली गाडी अवेलेबल आहे यांच्याकडे, एकदा टेस्ट ड्राईव्ह घेऊया. सो मीटिऑर 350 एक ऑप्शन आहे आणि हंटर पण आहे. पण हंटर आणि मीटिऑर दोन्ही पण 20 bhp गाड्या आहे. ही जी गाडी आहे ही 40 bhp. सो परफॉर्मन्समध्ये जमीन आसमानात फरक आहे, ऑलमोस्ट डबल द पॉवर. बघूया हंटर आणि मीटिऑर. तर ही आहे हंटर 350. ही हंटर 350चं नवीन मॉडेल आलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा चेंज जो मला आवडला तो आहे स्लिपर अँड असिस्ट क्लच. स्लिपर अँड असिस्ट क्लचमुळे काय होतं, क्लच लाईट एकदम फील होतो आहे. कारण आत्ता मी गुरिलाचा पण टेस्ट केला, गुरिलाच्या कंपॅरिझनमध्ये ऑलमोस्ट 50% इम्प्रूव्हमेंट आहे क्लचमध्ये. हिचं सस्पेन्शनसुद्धा गाडीचं रिट्यून केलेलं आहे ॲज पर द न्यू अपडेट. कारण जेव्हा गाडी लॉन्च झाली होती त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो या बाईकमध्ये होता तो होता हिचं सस्पेन्शन. सस्पेन्शन एकदम हार्ड होतं. आता त्यांनी सस्पेन्शन रिट्यून केलेलं आहे. जर टेस्ट ड्राईव्हला अवेलेबल असेल तर मी नक्की टेस्ट ड्राईव्ह घेऊन सांगतो की नक्की याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे का. पण जर ही आणि मीटिऑर तुम्ही कम्पेअर करत असाल तर मीटिऑरची जी सिटिंग पोझिशन आहे ती हिच्यापेक्षा जास्त कम्फर्टेबल आहे. कारण याच्यावरती आपण थोडंसं कमिटेड पोझिशनमध्ये बसतो, हातावरती आणि शोल्डरवरती थोडासा लोड येतो. वेरॅज मीटिऑर जर बघितलं तर मीटिऑरमध्ये थोडंसं असं मागे सीट पोझिशनमध्ये बसतो आणि ती थोडी क्रुझर कॅटेगरीमध्ये येत असल्यामुळे जी सिटिंग पोझिशन याच्यापेक्षा जास्त चांगली आहे. आणि जरी हिचं आणि मीटिऑरचं इंजिन सेम असेल तरी मीटिऑर थोडीशी जास्त पॉवरफुल फील होते. सो हंटर आणि मीटिऑरमध्ये जर कन्फ्यूज असाल तर आय थिंक मीटिऑर विल बी अ व्हेरी गुड चॉईस. आणि जसं मी हाईटबद्दल बोलतो 5.5 आणि बिलो असाल तर तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत, हंटर, मीटिऑर 350 किंवा गुरिला 450. याच्यामध्ये जे टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे जे आहे सुपर मीटिऑर 650, त्याची पण हाईट कमी आहे पण त्या गाडीचं वेट खूप जास्त आहे. सो येस, या तिन्हीपैकी तुम्ही एक गाडी नक्की कन्सिडर करू शकता. सो गुरिला नसल्यामुळे आता आपण हंटर नाही सॉरी ही आहे मीटिऑर 350 राईट. मीटिऑर 350ची टेस्ट ड्राईव्ह घेतो आहे. मीटिऑरची सिटिंग पोझिशन खूप चांगली आहे आणि जर तुमची हाईट 5.5 किंवा त्याच्याहीपेक्षा कमी असेल तर आय थिंक दिस इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. तुम्ही पूर्ण फ्लॅट फूट करू शकता. आणि बघूया आता याची टेस्ट ड्राईव्ह घेऊन येतील ते. टेस्ट ड्राईव्ह घेऊन या, मग मला सांगा एक्सपिरियन्स कसा आहे. ओके, नेक्स्ट पर्सन इज गोईंग ऑन. अनफॉर्च्युनेटली दे हॅव नॉट प्रोव्हाइडेड एनी हेल्मेट्स आणि आम्ही पण आणलेलं नाही आहे. सो आम्ही असं विदाऊट हेल्मेट एक शॉर्ट टेस्ट ड्राईव्ह घेतो. बघूयात. हा आहे हंटर 350 मधला न्यू कलर जो त्यांनी आणलेला आहे आणि हा दिस इज वॉट इट लुक्स लाईक. जसं मी मागाशी म्हटलं हंटर आणि मीटिऑरमध्ये जर कम्पेअर करत असाल तर मीटिऑर ऑफर्स अ बेटर रायडिंग पोझिशन. ही आहे गोवन क्लासिक 350. याच्यामधला जो मेजर चेंज आहे तो आहे त्याच्या हँडल बारमध्ये. सो हँडल बार जो आहे त्याचा तो खूपच उंच आहे. दिस इज स्पेशली मेड फॉर टुरिंग. थोडीशी अशी दिसते. मीटिऑरच्या बाजूला आहे इंटरसेप्टर. सो इंटरसेप्टर जी आहे दॅट इज 650 आणि मला असं वाटतं त्यांच्या लाईनअपमधलं हे खूप जुनं मॉडेल आहे जे रिसेंटली त्याच्यामध्ये कुठलेच चेंजेस आलेले नाही आहे. दिस इज वॉट अन इंटरसेप्टर 650 लुक्स लाईक. ही आहे रॉयल एनफिल्डची हिमालयन 450 ॲडव्हेंचर बाईक. टुरिंगला जाणार असाल तर हिच्यापेक्षा चांगला ऑप्शन रॉयल एनफिल्डकडे कुठलाच नाही आहे. बेस्ट बाईक. जसं तिचं नाव आहे हिमालयन, इट इज मेड फॉर हिमालयन. लडाखसाठी बेस्ट बाईक. च्या बाजूला आहे रॉयल एनफिल्ड क्लासिक 650. सो हे सुद्धा एक नवीन मॉडेल आलेलं आहे. दिस इज अ 650
variant. This is the latest launch in the classic series. 350 तर आहे, but this is 650. आणि त्याच्या बाजूला लोकांची फेवरेट, खूप लोकांना ही गाडी आवडते. दिस इज कॉन्टिनेंटल GT. दिस इज अगेन 650. इट डिमांड्स कमिटेड रायडिंग पोझिशन. सो दिस इज वॉट अ रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT लुक्स लाईक. याच्यामध्ये एक आणखी व्हर्जन येतं, विच इज द मिस्टर क्रीम, जे क्रोम एडिशनमध्ये येतो. दॅट इज व्हेरी फेवरेट. सो लोकांना ते खूप जास्त आवडतं. ओके, दिस इज वॉट अ सुपर मेटिऑर क्लोजर लुक्स लाईक. ही जी आहे ती, जसं मी मागाशी म्हटलं, दिस इज द टॉप ऑफ द लाईन मॉडेल. सगळ्यात कॉस्टली रॉयल एनफील्डची कुठली गाडी असेल सध्या तर ती आहे सुपर मेटिऑर 650. त्याच्या बाजूला बेअर 650. दिस इज बेस्ड ऑन द इंटरसेक्टर 650. नेक्स्ट टू इट इज स्क्रॅम 440. ही जी आहे ती आहे स्क्रॅम 411चं अपडेटेड मॉडेल. दिस इज ऑल्सो न्यूली लॉन्च बाय स्क्रॅम 440. त्याच्या बाजूला आहे रॉयल एनफील्ड शॉटगन. शॉटगन 650 जी आहे, दिस इज प्रिटी क्लोज टू द सुपर मेटिऑर 650. पण सुपर मेटिऑर आणि याच्या सीटिंग पोझिशनमध्ये खूप जास्त फरक आहे. दिस इज वॉट अ शॉटगन 650 लुक्स लाईक. तर आत्ताच आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलेलो आहे मेटिऑर 350ची. आणि मेटिऑर 350 यांनी पण चालून. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मेटिऑरचा? मेटिऑरचा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर एकदम गाडी माझ्या हाईटच्या नुसार मला तर एकदम कम्फर्टेबल वाटली गाडी. पिकअप वगैरे सगळं एकदम व्यवस्थित वाटलं. गाडी कम्फर्टेबल तर आहे, कारण काय तिची हाईट जी आहे ना, मला वाटतं 780 mm काहीतरी हाईट आहे. सो सेगमेंटमध्ये ज्या लोवेस्ट गाड्या असतात ना, त्याच्यापैकी गोरिला असेल किंवा मेटिऑर असेल, तर या गाड्यांची हाईट खूप कमी आहे. तर तुमची हाईट जरी कमी असेल तर तुम्ही आरामात फ्लॅट फूट करू शकता. गोरिला सुद्धा आपल्याला चालवायची होती, पण आता शोरूमला अवेलेबल नव्हती गाडी, त्यामुळे आता नेक्स्ट टाइम गोरिलाची राईड घेऊ. पण मेटिऑरबद्दल बोलायचं झालं तर गाडी खरंच म्हणजे किंमत पण व्यवस्थित आहे आणि गाडीचे एकदम हाईट, सेटिंग, पोझिशन, हँडलिंग वगैरे सगळं एकदम मस्त आहे गाडीचं. गोरिलाचं सांगायचं ना, तर ज्यावेळेस मी स्पीड 400 बघत होतो किंवा यांनी हार्ले घेतली, त्यावेळेस सुद्धा आम्ही त्याच शोरूमला व्हिजिट केली होती आणि गोरिलाची टेस्ट ड्राईव्ह मागितली होती. आणि 2 ते 3 महिन्यापूर्वी सुद्धा ती गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी अवेलेबल नव्हती. आत्तासुद्धा सेम परिस्थिती. जर तुम्ही कन्फ्यूज असाल की गोरिला घ्यायची आहे की स्पीड घ्यायची आहे किंवा दुसरी कुठली घ्यायची आहे, अनलेस ती गाडी टेस्ट ड्राईव्हला अवेलेबल आहे, तुम्ही गाडी घेऊच शकत नाही. तर त्यांच्याकडे ती अजूनही अवेलेबल नाही. सो आत्ताचा प्लॅन असा आहे की आपण गोरिला टेस्ट ड्राईव्ह करूया, राईट? ओके. जर मिळाली तर बघूयात, नाही तर मग मेटिऑर तर चांगली गाडी आहेच आहे. आणि जर मेटिऑर स्टॉकला नसेल, काय नसेल, तर मग दुसरा ऑप्शन आहे आपल्याला लद्दाखचा. तिकडनं डायरेक्टली फ्लाईटने जायचं आणि मग तिथे जाऊन गाडी अरेंज करायची. तसे पण करणारे काही लोक आहेत. रोड ट्रिप न करता मग हे डायरेक्टली फ्लाईटने चंदीगडला येतील आणि तिकडनं त्यांची राईड सुरू होईल. नक्कीच नक्कीच. पण आपल्याला रायडिंग गिअर घ्यावेच लागतील ना, नाही तर मग तिथे चेक करावं लागेल की त्यांच्याकडे रायडिंग गिअर्स आहेत का. बरोबर, डिसाईड करा. नक्कीच. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता रॉयल एनफील्डच्या शोरूमला मेटिऑर 350 टेस्ट ड्राईव्ह करून आलो आहे. माझ्याकडं हार्ली डेव्हिडसन X440 आहे. X440 आणि मेटिऑर 350 यांच्यामध्ये जर कंपॅरिझन करून जर पाहिलं तर मी माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मेटिऑर 350 गाडी कम्फर्ट चांगला आहे. कम्फर्ट एकदम जबरदस्त आहे, काही त्याला नावं ठेवण्यासारखं नाही. पण इंजिनमध्ये ताकद खूपच कमी आहे. ॲज युज्युअल क्लासिक 350 किंवा त्यांचे जे काही 350 इंजिन सिरीज आहे, ॲज युज्युअल त्याची पॉवर, लॅक ऑफ पॉवर आपल्याला चालवताना जाणवतो. हार्डली 80पर्यंतच न्यायला गाडीला खूप एफर्ट घ्यावा लागतात. व्हेरॅज आपण जर हार्ली डेव्हिडसन चालवत असेल, जर मी चालवत असेल, तर मला कधीच असं लॅक ऑफ पॉवर किंवा गाडी स्पीड घेत नाही आहे आपल्या मर्जीप्रमाणे. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं गाडी पिकअप घेत नाही आहे असं कधीच वाटत नाही. ती कमतरता खूप जाणवते. गाडी
रॉयल एनफिल्डच्या खूप चांगल्या आहेत. आता ह्या गाडीमध्ये व्हायब्रेशन पण खूप, माझ्याकडे आधी क्लासिक 350 होती, तिच्या कम्पेअर जरी ही मेटिओर 350 जर कम्पेअर केली तर आताचे नवीन जे सिरीज इंजिन खूपच स्मूथ आहेत. व्हायब्रेशन खूप कमी झालेलं आहे गाडीच्या हँडलिंगमध्ये आणि हँडलिंग खूप छान आहे. म्हणजे असं तुम्हाला पहिल्या गाड्यांसारखं जड फील होत नाही, गाडी हेवी फील होत नाही, फील होत नाही. किंवा माझ्या मते ह्या जे सिरीज इंजिनमध्ये त्यांनी गाडीचा वेट बॅलन्स व्यवस्थित केला आहे असं वाटतंय सध्या. फर्स्ट इम्प्रेशन तर असं आहे की पण काय होतं ज्यावेळेस हार्ले डेव्हिडसन असेल तर त्या गाडीचा टॉर्क खूप जास्त आहे. ती 37 NM चा टॉर्क आहे, वेराज मिटिओर जर बघितली तर ती हार्डली 27 NM चा टॉर्क आहे. नाही, BHP मध्ये पण फरक आहे, माझं BHP आणि 27 BHP. माझं तेच म्हणणं आहे की यांनी गाडीमध्ये अजून एक ऑप्शन 450 cc जे इंजिन आहेत हिमालयन किंवा गोरिलाला जे इंजिन दिलेलं आहे ते इंजिन जर ह्या क्रुझर बाईकमध्ये दिलंय तर हा एक खूप चांगला ऑप्शन असू शकतो. जे लॉंग रायडर्स आहेत त्यांच्यासाठी मेटिओर ही सिरीज विथ 440 किंवा 450 इंजिनमध्ये खूप चांगला ऑप्शन असू शकतो. करेक्ट, कारण काय होतंय सिटिंग पोझिशन खूप चांगली आहे पण त्याच्यामध्ये पॉवर एवढी फील नसल्यामुळे तिचं क्रुझिंग स्पीड एक लिमिट राहतं हार्डली 80च्या वर जर न्यायचं म्हटलं तर तेवढी ताकद गाडीमध्ये फील होत नाही. एक्झॅक्ट सेम आता माझ्याकडे जी स्पीड आहे तिच्याशी जर कम्पेअर केलं स्पीड खूप अग्रेसिव्ह आहे सिटिंग पोझिशनमध्ये, पण मिटिओर एकदमच कम्फर्टेबल आहे पण लॅक ऑफ पॉवर तुम्हाला लगेच फील होतं. तुम्ही जर बॅक टू बॅक टेस्ट ड्राईव्ह घेतली तर तुम्हाला 2 मिनिटात क्लिअर होईल की गाडीमध्ये पॉवर कुठल्या जास्त आहे आणि गाडीचं क्रुझिंग स्पीड जे आहे जर स्पीड असेल तर 100-110 तुम्ही आरामात क्रुझिंग ऑल डे करू शकता. पण आय थिंक मिटिओरमध्ये तो ऑप्शन नाही आहे. हे आमचं ऑब्झर्वेशन होतं ॲज अ X440 ओनर आणि स्पीड 400 ओनर. गुरिलाची टेस्ट ड्राईव्ह करून मग आम्ही सांगतो की गुरिला आणि याच्यामध्ये काय नक्की फरक आहे. चलो, सायनिंग ऑफ फ्रॉम टुडेज ब्लॉग. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.